श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मशास्त्रानुसार चैत्र अमावास्या ही हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. यंदा 17 एप्रिल म्हणजेच शुक्रवारी आहे चैत्र अमावास्या. अमावास्या ही तिथी पितरांना समर्पित असते. चैत्र अमावास्येला पितरांच्या नावाने तर्पण, श्राद्ध किंवा दानधर्म केल्याने त्यांना गती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद लाभतात. यामुळे घरातील पितृदोष दूर होण्यास मदत मिळते. या दिवशी गंगा, गोदावरी किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला मोठे महत्त्व आहे. असे मानले जाते की चैत्र अमावास्येला पवित्र स्नान केल्याने वर्षभरातील पाप धुवून निघतात आणि मनाची शुद्धी होते. या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा धान्य दान केल्याने पुण्य मिळते. विशेषतः सातू, तीळ आणि पाण्याचे दान करणे फलदायी मानले जाते. ज्यांच्या कुंडलीत काल सर्पदोष, ग्रह दोष, पितृदोष किंवा अन्य दोष असतात त्यांच्यासाठी चैत्र अमावास्येच्या दिवशी पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी हवन, शिव मंदिरात जाऊन पूजा केल्याने दोषाची तीव्रता कमी होते. अमावास्येची रात्र ही तंत्र, मंत्र आणि विशेष साधनेसाठी महत्त्वाची मानली जाते. अनेक साधक या दिवशी शांत ठिकाणी बसून नामस्मरण किंवा ध्यान करतात, ज्यामुळे मानसिक शांती मिळते. तसेच अमावास्येच्या दिवशी माता लक्ष्मी तसेच श्रीहरी विष्णूंच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच चैत्र अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच इथे लावा असा एक दिवा. हा दिवा लावल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर प्राप्त होणारच आहे, पण आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम पितृदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. चैत्र अमावास्येच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. कारण असं म्हटलं जातं की आपण ब्रह्ममुहूर्तावर जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंत पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. चैत्र अमावास्येला गंगा किंवा यमुनासारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. पौराणिक मान्यतानुसार असे मानले जाते की असं केल्याने शरीर आणि आत्मा दोन्हीही शुद्ध होतो. भूतकालीन पापापासून मुक्ती मिळते. या दिवशी स्नान केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मानसिक शांती मिळते. स्नान केल्यानंतर आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचे. हे दान केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. जर तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजळ मिसळून स्नान हे करायचं आहे. हे स्नान केल्यानंतर जर शक्य असेल तर आवर्जून या दिवशी आपल्याला हिरव्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरून घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचं आहे, नाहीतर आपल्याला पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ तसेच गाईचं कच्चं दूध टाकायचं आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं. जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. असं हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला संतुष्टी प्राप्त होत असते. तसेच आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि शांती देखील येते. त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीची पूजा ही करून घ्यायची आहे. दिवा हा ज्ञानाचा प्रतीक आहे. दिवा हा तेजाचा प्रतीक आहे. ज्या घरामध्ये दररोज दिवा लावला जातो त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकताही राहत नाही. तर आपल्याला काय करायचं आहे चैत्र अमावास्येच्या दिवशी? सकाळीच हा उपाय करायचा. तुम्ही जास्तीत जास्त दुपारी 12 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता. त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंतीही घ्यायची आहे. या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला
कापसाची वात ही टाकायची आणि आपल्याला लाल कलाव्याचा जो धागा असतो, ज्याला रक्षासूत मोली धागा असं म्हणतात, त्याची वात जी आहे ती टाकायची आहे. तसेच या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं. जर काही कारणास्तव तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल टाकलं तरीही चालणार आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक बनवून घ्यायचं आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला मूठभर तांदूळ हे ठेवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला जो दिवा आपण तयार केलेला आहे त्या दिव्याला त्या प्लेटवर ठेवायचं आहे. त्या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे. त्या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय, त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंना सुद्धा अतिशय प्रिय. आणि हळदीपासून जेव्हा आपण कोणतेही उपाय करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह मजबूत होतो. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. तसेच आपल्याला त्या दिव्यामध्ये एक हिरवी वेलची आणि एक लवंगसुद्धा टाकायची. या दोन्ही वस्तूसुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. या वस्तूंमुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. आता आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आपल्याला हा दिवा जो आहे तो आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर ही प्लेट नेऊन ठेवायची. आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि त्यानंतर आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत. सगळ्यात पहिली सेवा म्हणजे आपल्याला एक माळ विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. म्हणजेच आपल्याला 108 वेळा विष्णू गायत्री मंत्राचा जप हा करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्राचा सुद्धा जप हा करायचा आहे. एक वेळा आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. आता या सर्व ज्या सेवा मी सांगितल्या त्या तुम्ही कुठे भेटतील तर स्वामींचं जे नित्यसेवेचं पुस्तक आहे तर त्यामध्ये तुम्हाला या सेवा सर्व भेटून जातील. आता तुमच्याकडे पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलमध्ये सुद्धा सर्च करू शकतात, या सर्व सेवा मिळून जातील. आता विष्णू सहस्त्रनाम जप जो आहे तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या. तुम्ही फक्त हात जोडून बसा आणि तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे. फक्त तुम्हाला एक गोष्टीची काळजी घ्यायची, जिथपर्यंत या सेवा पुऱ्या होत नाही तिथपर्यंत हा दिवा जो आहे तो प्रज्वलित राहील एवढं तुम्हाला त्या दिव्यामध्ये तेल किंवा तूप घालायचं. या तिन्ही सेवा अतिशय उच्च कोटीच्या मानल्या जातात. या सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते. ही सेवा करून झाल्यानंतर जे आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं, आपल्या मनातली इच्छाही बोलायची की आपण कोणत्या इच्छापूर्ती करता ह्या सेवा ज्या आहेत त्या करायत. तुमची जी पण मनातली इच्छा असेल ती तुम्हाला अगदी मनोभावे बोलायची आहे. जसे की तुम्हाला घराबद्दल, मुलांबद्दल, पतीबद्दल किंवा इतर कोणत्याही इच्छा असतील त्या पूर्ण होण्याकरता प्रार्थना करायची. आपल्या मुलांच्या, आपल्या घरामध्ये असणारे जेवढ्या पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत दूर होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे. चैत्र अमावास्येच्या दिवशी आवर्जून असा हा दिवा जो आहे तो प्रत्येकाच्या घरी लावला पाहिजे. आता हा दिवा शांत झाल्यानंतर यामध्ये ज्या लवंग आहेत, वेलची आहेत त्या आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्यात. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो चैत्र अमावास्येच्या दिवशी करायचा आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.